नमस्कार मंडळी, संचिता's टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मंडळी, महाराष्ट्र म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो आपला मराठमोळा असा वडापाव आणि त्यासोबतच लाल चटणी. वडापाव आणि ती लाल चटणी आणि त्यासोबतच फ्राय केलेली गरमागरम हिरवी मिरची. हा काय कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला तर समजलंच असेल आज आपण काय बनवणार आहेत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी इथे कुकर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये साधारण 4 ते 5 असे मी बटाटे घेणार आहे, मीडियम साईजचे. तुम्हाला किती प्रमाणात वडे बनवायचे आहेत त्याप्रमाणे तुम्ही बटाटे घेऊ शकतात. मी इथे 2 लोकांसाठी वडे बनवत आहेत, त्यामुळे मी 4 बटाटे घेतले आहेत. आपण हे बटाटे कुकरला 4 ते 5 शिट्ट्या लावून शिजवून घेणार आहोत. मंडळी, मुंबई म्हटली तर मुंबईचा हा फेमस वडापाव आलाच. हा मुंबईचा वडापाव म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातला रोजचा एक भागच झालेला आहे आणि त्यासोबतच पाऊस पडतो आहे आणि वातावरण असं थंडगार झालेलं आहे. त्यामुळे त्याच्याबरोबरच चहा आणि हा वडा, वाह, तोंडाला ते पाणीच येतं ऐकून. इथे आपण आता आपले बटाटे शिजवून घेऊया. ते आपले बटाटे शिजवून झाले आहेत. आता आपण सर्व बटाटे काढून घेऊया आणि ते सोलून थंड करून आपण नंतरला त्याचे वडे बनवायला घेऊया. म्हणजे तुम्ही सुद्धा या पावसाच्या सीझनमध्ये घरी बसून काय काय पदार्थ बनवलेत ते आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगा. इथे आपले बटाटे शिजून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता हे बटाटे आपण थोडे थंड करून त्याला मॅश करून घेणार आहेत. इथे मी 15 मिनिटांनी बटाटे असे मॅश करायला घेतले आहेत. आपण सर्व बटाटे असे मॅश करून घेऊया. त्याच्यामध्ये लम्प्स नाही राहिले पाहिजेत, असे तुकडे तुकडे राहिले नाही पाहिजे. एकदम बारीक असे आपण त्यांना पूर्णपणे मॅश करून घेऊया. बटाटे आपले मॅश करून झाले आहे. आता मी इकडे गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे तेल ओतणार आहे. आपण याची भाजी बनवून घेऊया, तेव्हाच ते वडे आपले छान लागतात. इथे गॅसवर मी तेल टाकलं आहे. आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक याची पेस्ट घेतली आहे. आपण अशी जाडसरच ठेवले, थोडी एकदम बारीक अशी पेस्ट केलेली नाही आहे. तुम्ही बाहेरच्या वडापावमध्ये पण बघू शकता, असं खाताना थोडं मध्ये मध्ये लसूण अद्रकचं तुकडे तोंडामध्ये येतातच. आपण इकडे पेस्ट एकदम अशी थोडीशी 1-2 मिनटं अशी परतून घेऊया आणि मग त्याच्यामध्ये आपण मोहरी घालणार आहोत. 1 ते 2 चम्मच मी इथे मोहरी घेतली आहे. मोहरीसुद्धा आपण वडापावमध्ये टाकू शकतो. इकडे मी मोहरीचा वापर केला आहे. जर तुम्हाला नाही टाकायची असेल तर तुम्ही स्किप करू शकता. 1-2 मिनटं आपण हे मंद आचेवर असं तेलामध्ये परतून घेणार आहेत. आता हे आपलं परतल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये मी याच्यामध्ये अर्धा चम्मच अशी हळद टाकणार आहे. हळद टाकून झाल्यावर आपण त्याच्यामध्ये लाल तिखट पावडर घालणार आहे. इथे मी मिरची आणि अद्रकचा वापर केला आहे, त्यामुळे जास्त लाल तिखट पावडरचा वापर मी नाही करणार आहे. फक्त अर्धा चम्मच अशी मी, अर्धाहून कमी चम्मच अशी मी इकडे लाल तिखट पावडर त्याचा वापर केलेला आहे. आता हे सर्व मसाले आपण परत एकदा 1-2 मिनटं असे परतून घेणार आहोत आणि जे आपण बटाटे कुस्करलेले होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहे. बटाटे आपले एकदम छान असे 2 मिनटं असे आपण मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि मग ते 2 मिनटं अशी आपण ही भाजी वाफवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता 1-2 मिनटं अशी मी ही भाजी अशी तेलामध्ये परतून घेत आहे आणि मग 2 मिनटं अशी मी तिला अशी झाकण ठेवून वाफवून ठेवणार आहे. मी याच्यामध्ये मीठ एकदम शेवटी टाकलेलं आहे, जेणेकरून मिठाचं प्रमाण आपल्याला समजेल. ते मीठ टाकून झाल्यावर आपण भाजी पुन्हा एकदा तेलामध्ये परतून घेऊया, सर्व एकजीव करून घेऊया आपण आणि 2 मिनटं अशी झाकण ठेवून आपण ही भाजी वाफवून घेऊया. वड्यांची हे बॅटर आपलं आतलं तयार झालेलं आहे. आता मी त्याच्यावरनं कोथिंबीर घातली आहे. परत एकदा आपण हे सगळं मिक्स करून घेऊया आणि 5 मिनटं ही भाजी पूर्णपणे आपण थंड करून त्याचे वडे बनवायला घेऊया. मी भाजी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे थंड करायला. आता ही थंड झाली का आपण त्याचे असे गोल आणि असे चपटे असे वडे बनवून घेऊया.
आता आपण बेसनचं बॅटर बनवून घेऊया, ज्याच्यामध्ये आपण वडे डिप करणार आहोत। इथे मी एक भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मोठे चम्मच 5 ते 6 चम्मच असं मी बेसन घेतलेलं आहे। या बेसनमध्ये आपल्याला जास्त काही नाही घालायचं आहे। ह्याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत, लाल तिखट पावडर घालणार आहोत आणि हळद घालून हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत। जर तुम्हाला लाल तिखट पावडर नाही घालायची असेल तर तुम्ही ते नाही घालू शकता, फक्त मीठ आणि हळद आपण ह्याच्यामध्ये घालू शकतो। पण मी इकडे लाल तिखट पावडरसुद्धा घातलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण ह्याच्यामध्ये सर्व मसाले टाकून हे सर्व एकदम असं थोडं थोडं पाणी करून त्याचं बॅटर बनवूया। जास्त एकदम घट्ट आणि एकदम पातळसुद्धा बनवायचं नाही, वड्यांना वरती परफेक्ट असं बॅटर लागेल असं हे आपण बॅटर बनवून घेणार आहोत। इथे मी वडे बनवून तेलामध्ये सोडले, तो भाग हा शूटच नाही झाला, त्याकरता सॉरी। पण त्याचा आपल्याला जास्त काही नाही, फक्त जे आपण भाजी बनवली त्याचे आपण असे गोल आणि चपटे असे जे आकाराचे वडे बनवायचे ते तुम्ही बनवू शकता आणि ते आपण तेलामध्ये सोडूया। इथे मी वडे बनवून असे ते सोडलेले आहेत, एकदम हलक्या हाताने आपल्याला त्यांना फ्राय करायचे आहेत। तुम्ही बघू शकता गरमागरम असे आपले वडे इकडे तयार झालेले आहेत। आता आपण ह्यांना दोन्ही साईडनं मस्त असे फ्राय करून घेणार आहोत। दिसायला पण अगदी एकदम मुंबईचे स्ट्रीट स्टाईल वडा आपले रेडी झालेले आहेत। तुम्हीसुद्धा नक्की बनवा आणि ट्राय करा। आपली रेसिपी आवडली तर संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि भरभरून असं प्रेम द्या। आता आपले वडे तर तयार झालेले आहेत, आपण ह्यांना काढून घेऊया आणि आपण आपली जी लाल चटणी बनते ह्याच्या चुऱ्यापासून त्या चटणी आपण बनवायला घेऊया। तुम्ही बघू शकता इथे आपले वडे तयार झालेले आहेत, दिसत आहेत की नाही एकदम स्ट्रीट स्टाईलसारखे वडे। तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा घरच्या घरी, मुलांनासुद्धा खूप आवडतात आणि मोठ्यांनासुद्धा चहाबरोबर गरम गरम असे वडे। इकडे आपले वडे तयार झालेले आहेत। आता आपण त्याच तेलामध्ये आपण आपला चटणीचा चुरा फ्राय करून घेणार आहोत। त्यासाठी आपल्याला त्या तेलामध्ये आपण जे बेसनचं मिश्रण राहिलेलं होतं ते मिश्रण आपण या जाळीमध्ये ओतून घेणार आहोत आणि त्याचे जे खाली चुरा तयार होतो त्यापासूनच आपण ती चटणी बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता मी कशी करते, जशी बुंदी बनवताना खाली जो भाग राहतो ना त्याचाच आपण त्याची चटणी बनवून घेणार आहोत। हे असं करून आपण सर्व चुरा असा फ्राय करून घेऊया। आपला चुरा फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता, असं जास्त एकदम मी करपवलेला नाही। आता आपण एका मिक्सरच्या भांड्यात थंड करून असा ओतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जास्त काही नाही, आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत चवीपुरतं आणि जी आपली घरची लाल तिखट पावडर असते ती आपण तिखटाप्रमाणे आपल्याला जेवढं प्रमाणात तिखट हवं त्याप्रमाणे टाकणार आहोत। इकडे मी 2 चम्मच लाल तिखट पावडर टाकले आहे, ही एव्हरेस्टची लाल तिखट पावडर आहे। तसेच त्याच्यामध्ये आपण 4 ते 5 लसणीच्या पाकळ्यासुद्धा टाकणार आहोत आणि मीठ आपण चवीपुरतं टाकणार आहोत। हे सर्व आपण मिक्सरला थोडंसं असं जाडसर असं वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता आपली चटणी ही तयार झालेली आहे, जे आपण वडे आणि चटणी आपले तयार झालेले आहेत। आपण आता यांना मस्तपैकी दुसऱ्या प्लेटमध्ये काढून गार्निश करून घेऊया। तुम्हाला रेसिपी आवडल्या असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, संचिताज टेस्टी कॉर्नर या यूट्यूब चॅनलला, आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि तुम्हीसुद्धा पावसाळ्याच्या या मॉन्सून सिरीजमध्ये काय काय बनवले ते कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद। आसे खिळच्या नौशेदार पुण्या वाटेन गेली किनार। आसे खिळच्या नौशेदार पुण्या वाटेन गेली किनार।